यानंतर बातमी आहे हिंगोलीतून। हिंगोलीत मागील 8 दिवसांपासून पावसाने चांगलाच खंड दिलाय, त्यामुळे धरण क्षेत्रातील पाणी साठ्यातही अपेक्षित वाढ झाली नाहीये। सिद्धेश्वर धरणात सध्या केवळ 31% जिवंत पाणीसाठा उपलब्ध आहे। दुसरीकडे पाऊस नसल्याने सोयाबीन, हळद आणि कापूस या खरीपातील प्रमुख पिकांची वाढ खुंटली असून उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। याच परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गजानन पवार यांनी। हिंगोली जिल्ह्यात मागील 8 दिवसापासून पावसाने खंड दिलेला आहे आणि आज जर बघायला गेलं तर आपण हिंगोलीच्या मुख्य जे धरण आहे ते सिद्धेश्वर धरणावर आपण आहोत। या ठिकाणचं जर दृश्य बघायला गेलं तर या सिद्धेश्वर धरणामध्ये सध्या 31% एवढाच पाणीसाठा आहे आणि यावर्षी पावसाचा जो पाऊसमानाची आकडेवारी जी आहे ती 467 जरी असली तरी यावर्षी पावसाचा जो पाऊसमान आहे तो संपूर्ण भागामध्ये कमी असल्याचं देखील बघायला मिळतंय आणि या धरणाची सध्या 31% पाणी आहे आणि त्यामुळे यावर्षी संपूर्ण जिल्ह्यामध्ये पाणी टंचाई निर्माण होईल असे देखील सध्या चिन्ह दिसत आहेत। आपण बघायला गेलं तर सध्या हे धरण मागील वर्षी संपूर्ण भरल्याचं चित्र होतं, मात्र सध्या या धरणामध्ये पाणी पातळी एकदम कमी प्रमाणात आहे आणि त्यामुळे सध्या जर बघायला गेलं तर जिल्ह्यामध्ये पाऊसमान कमी असल्यामुळे चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे। हिंगोली जिल्ह्यातील जे मुख्य पिके असलेले हळद असेल, सोयाबीन असेल, हे संपूर्ण सध्या कोमेजण्याच्या स्थितीमध्ये आहे। सोयाबीन जर बघायला गेलं तर सोयाबीनला सध्या फुलोऱ्याच्या अवस्थेत आहे, मात्र जर असाच जर पाऊसमान राहिला तर 50% घट सध्या होताना यामध्ये बघायला मिळत आहे। गजानन पवार।